आडगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आगामी विधानसभा निवडणूक 2024 शांततेच्या वातावरणामध्ये पार पडावी यासाठी पोलीस आयुक्त यांच्या आदेशान्वये पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 नाशिक शहर यांच्या आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 18 नोव्हेंबर 2024 रोजी 11 ते 12:30 वाजेपर्यंत रूट मार्च कोणार्क नगर गणेश मार्केट आडगाव जत्रा हॉटेल परिसरामध्ये काढण्यात आला। हा रूट मार्च आडगाव पोलीस स्टेशन येथून सुरू होऊन गणेश मार्केट कोणार्क नगर शिवकृपा स्वीट आडगाव पोलीस स्टेशन येथे समारोप करण्यात आला। या रूट मार्च मध्ये आडगाव पोलीस स्टेशनकडील पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक आणि 15 अंमलदार, RPF कडील एक अधिकारी आणि 26 अंमलदार, गुजरात होमगार्ड 30 आणि ओझर होमगार्ड 5 असे रूट मार्च मध्ये सहभागी झाले होते। रूट मार्च शांततेमध्ये पार पडला। रूट मार्चचा आडगाव गावामध्ये समारोप झाला। त्या ठिकाणी सर्व अधिकारी, अंमलदार आणि होमगार्ड यांना चहा पाण्याची सोय करण्यात आली होती। आज रोजी आडगाव पोलीस ठाणे हद्दीत आगामी विधानसभा 2024च्या अनुषंगाने रूट मार्च करून एरिया डॉमिनेशन करण्यात आले आहे। सदरचा रूट मार्च हा कोणार्क नगर परिसरात गणेश मार्केट, मातोश्री विद्यालय, कोणार्क नगर 1, कोणार्क नगर 2, सयाजी पॅलेस, जत्रा हॉटेल या परिसरात करण्यात आला। तेथून आडगाव गावात जाऊन आडगाव गावात रूट मार्च करण्यात आलेला आहे। सदर रूट मार्चकरिता आडगाव पोलीस स्टेशनकडील 2 अधिकारी, 15 अंमलदार तसेच RPF कडील 1 अधिकारी, 26 अंमलदार, गुजरात येथील 30 होमगार्ड, ओझर येथील 5 होमगार्ड अशांनी सहभाग घेतला होता। रूट मार्च हा शांततेत पार पाडण्यात आला आहे व नाशिक शहर पोलीस आगामी विधानसभा बंदोबस्ताकरिता तयार आहे। धन्यवाद।